मेहकर. जागृत व्हा, सतर्क रहा. नवीन बस स्थानकावर नालीचे अर्धवट काम, अपघाताची भीती. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्थानकाचे 7 जून रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. मात्र बस स्थानक परिसरातील नाली बांधकामाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नालीसाठी खोदण्यात आलेला भला मोठा खड्डा अनेक दिवसांपासून उघडाच पडून आहे. परिसरात कोणतीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने पादचारी, प्रवासी, विद्यार्थी तसेच वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांचे या गंभीर समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्घाटन झाले पण सुरक्षा कुठे, असा संतप्त सवाल आता मेहकरकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज, जनतेचा आवाज, सत्याची बाजू. लवकर व्हायला पाहिजे काम ते. हो, एकदम डायरेक्ट टर्निंगवर आहे ना ते. लवकरात लवकर नालीचं काम व्हायला पाहिजे. पण नेमकं पाणी मुरलं कुठं याबद्दल? जर नाली झाली पूर्ण बांधकाम करायला पाहिजे ना. आता किती दिवसात एक ऑर्डर लावून ठेवले, अपघात कधी झाला तर त्या जबाबदार कोण राहील? बरोबर नाही. ठीक आहे, पोलीसचे बोर्ड लावलेला आहे, पोलीसचं बोर्ड लावले, याचा अर्थ काय झालं की मनमानी होऊन राहिली ना. मग त्याचा कोणी वाली आहे की नाही? कोणी रहदारीचा रस्ता आहे, बस स्टँड आहे, हां तिथं टर्निंग आहे, ॲटो तिकडे उभं राहतं, तिथं गड्डा आहे. ॲटोतूनच एखादी सवारी जर आली त्या गड्ड्यात पडली तर ॲटोवाला जबाबदार राहील की पोलीस स्टेशन जबाबदार राहील की डेपो मॅनेजर जबाबदार राहायची? याचे कोणी काही काळजी घेऊन राहिलं की नाही? हे नेमकं पाणी मुरून राहिलं कुठं याचा लवकर तपास करा आणि जनतेची काळजी घ्या मेहरबानी करून. बोला 2 शब्द. नगरपालिकेला हे गड्डे विजवायला लवकरात लवकर लावा, नाही तर एखाद्याचा जीव जाऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो.